बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यानंतर आता काठेवाडीकरांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय। काठेवाडी गावच्या सरपंच यांनी गुढी उभारत सुनेत्रा पवार यांच्या विजयाची गुढी उभारल्याचं सांगितलं आहे। तर सरपंच यांच्याकडून यावेळेस सांगण्यात आलंय। यावेळेस त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपण तो पाहूयात। बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशात चर्चेला जाणारा लोकसभा मतदारसंघ होता। अशातच सुप्रिया सुळेच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण, कालच सुनेत्रा अजित पवार यांच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून बारामती लोकसभेची अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आली आणि याच कारणामुळे सुनेत्रा अजित पवार यांच्या मूळ गावी असलेल्या काठेवाडी या ठिकाणी नागरिकांकडून आनंदोत्सव साजरा केला जातोय। आपल्यासोबत स्वतः काठेवाडीचा सरपंच आहेत। काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही गुढी उभारली, पाडवा म्हटलं की गुढी उभारली जाते, आज पाडवा नसतानाही तुम्ही गुढी उभारली, नेमकं काय कारण आहे? आनंदाची गुढी आहे ही। वहिनींना तिकीट भेटलं म्हणून ही आनंदाची गुढी आहे। वहिनींना दिल्लीला सून म्हणून दिल्लीला पाठवण्यात येणार आहे। वहिनी जास्त मताने निवडून येणार आहेत आणि वहिनींचाच विजय होणार आहे, कारण 25 वर्षापासून वहिनींनी काठेवाडी गावचा विकास केलेला आहे। काल आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांना उमेदवारी जाहीर झाली, त्याच्यामुळे आज आनंद म्हणून आम्ही आज विजयाची गुढी उभारलेली आहे आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे की वहिनी साहेब दिल्लीला 100 नाही 200% निवडून जाणार आहेत आणि त्याच्यासाठी आमच्या गावातील सर्वच नागरिक स्वतः उमेदवार असल्यासारखं त्याच्यासाठी त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि या वेळेस 100% वहिनी साहेब निवडून येणार म्हणजे येणार। सुनेत्रा पवार यांची विजयाची गुढी आज उभारलेली आहे। येत्या कालावधीमध्ये सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवून त्या ठिकाणी खासदार झालेलं काठेवाडीकरांना बघायचंय। यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या मतदानामध्ये काठेवाडीकर 85%हून अधिक मतदान सुनेत्रा पवार यांना करतील आणि खासदार म्हणून निवडून देण्याचा मानस या ठिकाणी त्यांच्याकडून व्यक्त केला गेलाय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, काठेवाडी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।